हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू मिनी व्लॉग. तर आजचा व्लॉग आहे त्या लोकांसाठी ज्यांना माझे व्हिडिओज आणि व्लॉग्स बघून असं वाटतं की ही पोरगी नुसती गावभर हिंडते, घरात तर काही कामं करत नाही. तर एक मिनिट, असं काही नाही आहे, मी घरातही तेवढीच कामं करते. सो आज शॉपिंग करताना ग्रॉसरी आणि त्याच्यासोबत व्हेजिटेबल्स पण घेऊन आली आहे. सो थोडेसे बीटरूट्स आणि आवळा आणि थोडेसे गाजर फ्रेश मार्केटमध्ये मिळाले, सो मी ते घेऊन आली आहे. सो आता या सगळ्यांचा मी मस्तपैकी ज्यूस बनवणार आहे आणि तो मस्त आठवड्यासाठी फ्रीज करणार आहे. आता होतं आहे काय, रोजच्या शेड्यूलमध्ये टाईम भेटत नाही, आता प्रत्येक वेळेस कटिंग करा, ज्यूस करा. सो हा बेस्ट नुस्खा आहे की तुम्ही त्याचे मस्तपैकी ज्यूस करा आणि ते फ्रीजमध्ये आईसक्यूबच्या ट्रेमध्ये सेट करा आणि मग आपल्याला रोज फ्रेश ज्यूस मिळून जातो. बरं, ही इंस्टाग्रामवरचीच रेसिपी आहे जी की मी बघते आणि हे छान वाटलं मला, म्हणून मीही हे ट्राय करायचं ठरवलं आहे. बरं, हे सगळं करताना मगाचचा मुद्दा हा राहिलाच. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही मुलगी सारखे व्हिडिओज टाकते, व्लॉग्स करते, घरात काही कामं करते का नाही, हिला काही येतं का नाही. तर मला हे सांगायला नक्कीच आवडेल की माझं व्हिडिओज, व्लॉग्स, जे काही कंटेंट मी टाकते आहे तो माझ्या लाईफमधला फक्त 20% पार्ट आहे. 80% पार्ट हा कॅमेरापुढे नाही आहे, जो की माझं डेली लाईफ रुटीन असतं. घरातली कामं, स्वयंपाक, राहायला सांभाळणं, त्याचं रुटीन फॉलो करणं, या सगळ्यामध्ये फक्त 20%मध्ये मी माझ्यासाठी काहीतरी व्हिडिओज शूट करते आणि ते व्लॉगसाठी टाकते. सो मीही तुमच्यासारखीच साधारण गृहिणी आहे सध्या तरी एका बाळामुळे, आणि मी काहीही एक्स्ट्रा ऑर्डिनरी करत नाही. घरातली कामं करते, माझं रेग्युलर रुटीन फॉलो करते आणि तुम्ही पण तुमच्या रुटीनमधून थोडासाच, मी 20% म्हटलं आहे पण खरं तर हे 10 to 15%च आहे, एवढा टाईम मला मिळतो. एक मिनिट, आता इथे बघा, राया मला बघून सगळं हे करत असतो. आपण जे करतो तेच आपले मुलं फॉलो करतात, हे असं तो मला रोज सांगायचा प्रयत्न करत असतो. मस्तपैकी कुकिंग शिकतो आहे तो आता, म्हणजे काही वर्षानंतर मला काळजी नाही आहे. मग आता हे सगळं कटिंग केलेलं मस्त मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं बारीक, थोडंसं लागेल तसं पाणी ॲड करायचं त्याच्यात, म्हणजे एकदम सॉफ्ट अशी पेस्ट होते आणि मग त्यातनं छान असा ज्यूस निघतो बाहेर. सो इथं माझा ज्यूस तयार होत आलेला आहे आणि वाटतं तितकं लवकर नाही होत, एवढं सगळं व्हायला फार वेळ लागतो, पण येस, इथे झालं आहे माझं. आता हे सगळं आपण ग्राइंड केलेलं गाळणीने गाळून घेणार आहे, म्हणजे त्याचा फक्त ज्यूस आपल्याला खाली मिळेल. माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये पण 1-2 जणांनी असे कमेंट्स केल्या होत्या की तू स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन टाक. तर ॲक्च्युली काही स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन असं माझं नाही आहे, पण जेव्हा जेव्हा टाईम मिळतो, जेव्हा असं वाटतं की हां चला स्वतःसाठी काहीतरी करावं, तेव्हा हे असं काहीतरी घरगुती नुस्खे मी ट्राय करत असते, ज्याचा मला इफेक्ट होतो बऱ्यापैकी. सो आता हे सगळं ज्यूस मी गाळून घेतलेलं आहे. आता तो आपण या कंटेनरमध्ये टाकायचा आहे, आईस क्यूबवाला हे आहे, आणि मग छानपैकी आपण ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे एक आठवडाभराचं तरी टेन्शन कमी होतं आणि फास्ट आणि इझी असं आपल्याला रोजच्या रोज हे मिळू शकतं. आता एक लक्षात येत असेल की राया मागून बघतो आहे की मी काय करते आहे काय नाही, आणि त्याला हळूच कळालं पण होतं की मम्मा हे सगळं शूट पण करते आहे. सो तो कॅमेऱ्यात पण बघत होता. सो मग मी कॅमेरा उचलून रायाकडे दाखवला तर त्याची एक वेगळीच मजा चालू झाली, जी की मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट. तो हाय म्हणायला लागला आणि अचानक त्याने ओ माय गॉड मास्टर शेफवाला टोपी घातली आहे त्याने आणि किचनमध्ये असा उभा राहिला आहे मस्तपैकी पोज देऊन. त्याला बघून आमच्या मावशी पण हसत होत्या. सो हिअर माझं आईस क्यूब्स रेडी झालेत. एव्हरी मॉर्निंग उठल्या तुम्ही हे घेऊ शकता. एका ग्लाससाठी 2 किंवा 3 क्यूब्स खूप होतात. हां, फक्त ते मेल्ट करण्यासाठी तुम्ही थोडंसं हॉट वॉटर यूज करा, म्हणजे जरा त्यांचं टेम्परेचर बॅलन्स होतं आणि मस्तपैकी तुमचं रेग्युलर रुटीन तुम्ही हे फॉलो करू शकता. याने बऱ्यापैकी फरक पडतो तुमच्या स्किनसाठी. सो अशा प्रकारे भेटूयात आपण हे नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.